नमस्कार, मी विलास बडे, अन्नदाता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण छोट्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्राकडे कल वाढत असल्याची एक बातमी बघणार आहोत। तसंच सोयाबीन आणि शेळ्यांच्या बाजाराची माहिती देखील आपल्याला घ्यायची आहे। हरभरा आणि केळी पिकाचा सल्लाही जाणून घ्यायचा आहे। पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या ठळक। भारताकडून सर्वाधिक तांदळाची खरेदी करण्यात बांगलादेशने आघाडी घेतली आहे। यंदा तांदळाची एकूण निर्यात जी आहे भारतातून ती 22% पोहोचलेली आहे। यावर्षी बांगलादेशला विक्रमी 123 लाख टन तांदळाची निर्यात झाली आहे। हंगामात बांगलादेशात आलेल्या महापुराने तिथल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले। पर्यायाने बांगलादेशातल्या तांदळासाठी भारताचा आधार सापडलाय। तांदळाची निर्यात भारतातल्या भातशेतीला उपयुक्त ठरणार आहे। आज नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजारांमध्ये कांद्याच्या दरात प्रति किलो 3 ते 4 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली। गुजरात राज्यातून खरीप कांदा बाजारात विक्रीसाठी आल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। येत्या काही दिवसांमध्ये कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता कांदा बाजारातून वर्तवण्यात येते आहे। सध्या कांदा प्रति क्विंटल 2700 रुपये क्विंटलने विकला जातो। विदर्भात या हंगामात सुरू असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही थांबत नाही। यावर्षी कापसाने 5000 रुपयांचा टप्पा ओलांडलाय। भाव वाढत असले तरीही उत्पादक मात्र बोंडअळीमुळे कमालीचे त्यांचं उत्पन्न घटलेलं आहे। त्यामुळे दरवाढीचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। त्यामुळेच बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय उरलेला नाहीये। तर या होत्या शेती जगतातल्या सगळ्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। यानंतर यशोगाथा। छोटे आणि मध्यमवर्गीय शेतकरी शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चाने आणि बिघडत चाललेल्या आरोग्याने त्रस्त आहेत। या दोन्ही गोष्टींवर काही उपाय मिळतोय का ते शोधतायत आणि याच शोधात असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या वडनेरच्या सोपान निचित यांनी रासायनिक शेतीचा त्याग करत गेल्या 1.5 वर्षांपासून पाळेकर तंत्राचा मार्ग स्वीकारलाय। पाहूयात त्यांचे हे अनुभव। शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करण्यात पुणे जिल्ह्यातला बहुतांश भाग आघाडीवर आहे। मुबलक पाणी असल्याने इथला शेतकरी बारमाही बागायती पिकं घेतोय। पण आज या भागात पिकणारे अन्नही दूषित झालंय। 1.25 ते 1.5 महिन्यात पिकणारी मेथीची जुडी 3 आठवड्यात विक्रीस तयार होतीये। ही गोष्ट शिरूर तालुक्यातल्या वडनेरच्या सोपान निचित यांना खटकत होती। खूप पैसे लागतात खुरपणीला, बाकी काय नाही। मजूर मिळत नाही आणि आसपासचे लोक म्हणतात ह्याला येड लागले। हा 5-10 पिकं एका जागी घेतो, ह्याचं काही खरं नाही। हा उपाशी मारणार, ह्याचं तर काय वावरात काय येणारच नाही। हा शेत नाही, त्यांना दाखवलंय ना मी। काही जण म्हणत होते कोबू तुम्ही बिगर फवारणीचा करू शकत नाही। आम्ही करून दाखवला कोबू, म्हणजे 0 बजेटवर कोबू करून दाखवला आम्ही आणि आहेत आता बघितले तुम्ही। रासायनिक तंत्रामुळे शेतीचं आणि पर्यायाने माणसांचंही आरोग्य धोक्यात येत असल्याचं या जेमतेम काही वर्ग शिकलेल्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं। मग त्यांनी रासायनिक शेतीचं तंत्र सोडून रसायन विरहित शेती करण्याचा विचार सुरू केला। या कामात त्यांना देशी गाईची आणि सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राची मोलाची मदत झाली। आम्ही निमास्त्र फवारलं पहिले, ह्याला कोबूला निमास्त्र फवारलं आणि आग्नेयास्त्र फवारलं आणि नंतर दसपर्णी। असं आम्ही 15 दिवसांनी फवारा घेत असतो आणि दसपर्णीचा फवारा झाल्यानंतर खालून जीवामृत सोडत असतो 15 दिवसाला। 200 लिटर एका एकरला सोडत असतो आम्ही। निचित यांच्याकडे 4 एकर शेती आहे। त्यात सध्या ऊस आणि त्यात सोयाबीनचं आंतरपीक, कांदा, 5 मिश्र पिकांचं मॉडेल, यामध्ये भाजीपाला, फळपिकं यासारख्या पिकांची लागवड आहे। सोपान आणि त्यांचा मुलगा दोघेही ड्रायव्हर म्हणून काम करतात। बापलेकाने रसायनमुक्त शेती सुरू करताच गावातल्या अनेकांनी त्यांची टर उडवली। एवढंच नाही तर घरातूनही त्यांना नैसर्गिक शेतीसाठी विरोध झाला। पण या पिता पुत्रांनी आपला मार्ग सोडला नाही। आम्ही निमास्त्र फवारलं पहिले ह्याला कोबूला
निमास्त्र फवारलं आणि आग्नेयास्त्र फवारलं आणि नंतर दसपर्णी असं आम्ही 15 दिवसांनी फवारा घेत असतो आणि दसपर्णीचा फवारा झाल्यानंतर खालून जीवामृत सोडत असतो 15 दिवसाला 200 लिटर एका एकरला सोडत असतो आम्ही। निश्चित यांचा 4 एकर शेतीतल्या रासायनिक निविष्ठांचा वार्षिक अंदाजे 1 लाख रुपयांचा खर्च वाचलाय। केवळ एका देशी गाईच्या शेण गोमूत्राच्या मदतीनं ते शेतीत लागणाऱ्या निविष्ठा बनवतात। ऐकून हे जरी खरं वाटत नसलं तरी हेच वास्तव आहे। आता याच्यात आम्ही 1 एकरवर हे पंचस्तरीय मॉडेल पाळेकर सरांनी सांगितले ते उभारणी केले। त्याच्यात डाळिंबे शेवगा लावलेला आहे, ते शेवग्याच्या खाली द्राक्ष लागवड केलेली आहे आणि आंतरपीक पपई पण आहे, बीट पण केलेलं आहे त्याच्यातच आणि कोबू बाकीचं लसूण वगैरे असं आंतरपिकं घेतलेली। याच्यात आमचं मुख्य पीक एक डाळिंब आणि द्राक्ष आहे, त्याच्यात आम्ही पपईची पण लागवड केलेली। रासायनिक निविष्ठांचे पैसे वाचले, त्याचवेळी आंतरपिकाच्या माध्यमातून उत्पादन आणि पर्यायानं उत्पन्नाचं साधन वाढलंय। पण हे करताना खुरपणी करण्यासाठी मनुष्यबळाची गरज जास्त भासू लागली आहे, त्यामुळे घरातल्या महिला चांगल्याच त्रस्त झाल्यात। हे मला वर्षभर आहे साथ दे मला, मग ती बघते तुम पुढं, नाही तर मी करायची बडबड त्यांना। माझा पहिला मी पुण्याला असताना माझा पहिला जास्त विश्वास नव्हता, पण आम्ही फळभाज्याचे खाली हे केलं तर मी स्वतः ते पाळेकर सरांनी कीटकनाशके जे झाडपाल्यापासून तयार करायला सांगितले होते ती स्वतः मी मारली आणि त्याच्यानंतर जे मला बदल जाणवला तेव्हापासून माझा विश्वास मग बसला त्याच्यावर। सध्या निश्चित कुटुंबाला 4.5 एकरातल्या बागायती पिकांपासून वार्षिक अंदाजे 2 ते 2.5 लाखांची उलाढाल करण्यात यश मिळतंय, तर रासायनिक निविष्ठांवरील खर्चात 1 लाखांची बचत साधली आहे। उत्पन्न वाढीच्या नादामध्ये एकीकडे शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात रसायनांचा वापर होत आहे आणि यामुळं प्रचंड प्रमाणात उत्पन्न जरी वाढत असलं तरी तुमचं आमचं आरोग्य मात्र धोक्यात येऊ पाहत आहे। मजुरीच्या खर्चात मात्र दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे। याच वेळी उत्पादकता टिकवण्यात मात्र त्यांना यश आलंय। वसुंधरा ग्रुप म्हणून वसुंधरा संवर्धन मोहीम म्हणून आम्ही पुण्यामध्ये एक चळवळ चालवतो। त्याच्यामध्ये आम्ही वृक्षारोपण आणि विषमुक्त अन्न हे घराघरात कसं पोचलं जाईल ह्याच्यासाठी काम करतो। मग शेतकऱ्यांनी पिकवल्याच्या नंतर त्याला प्रत्यक्षात विकायला प्रत्येक वेळेस जमेलच असं नसतं, मग अशा वेळेस आम्ही त्यांना मदत करतो। पुणे जिल्हा म्हणजे आधुनिक रासायनिक शेती तंत्राचं माहेरघर, पण याच पुणे जिल्ह्यातल्या बागायती पट्ट्यातल्या निश्चित पितापुत्रांनी मात्र नैसर्गिक शेती तंत्र रासायनिक शेती तंत्रापेक्षा जास्त यशस्वी असल्याचं पटवून देण्याचा जणू विडाच उचललाय। निश्चित पितापुत्रासारख्या छोट्या आणि प्रामाणिक शेतकऱ्यांची संख्या जसजशी वाढत जाईल तसा तो विषमुक्त शेतीसाठी क्रांतीचा दिवस ठरेल। जुन्नरहून रायचंद शिंदेसह संदीप भुजबळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर बातमी सोयाबीनची आहे। सोयाबीनच्या बाजारानं उसळी मारल्यानं कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये हलकसं का होईना पण समाधानाचं वातावरण आहे। वाशिम बाजारात गेल्या 2 आठवड्यांपासून चढलेले सोयाबीनचे दर काल 1800 रुपयांवरून थेट 3100 रुपयांच्या जवळ गेलेत। यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा समाधानकारक होता, पण पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनचं उत्पादन घटलं। अशा वेळेला सोयाबीनचे दर वाढणं अपेक्षित असताना सोयाबीनचे भाव मात्र गडगडलेत। सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत सोयाबीनचे भाव कमीच होते, पण केंद्र सरकारनं खाद्यतेल आणि तेलबियांच्या आयातीवर निर्बंध लावले आणि सोयाबीनच्या बाजारात तेजी आली। आज सोयाबीन आणलं, आजचे 31.5 लोक भाव आहेत बस, पण ते भाव कमी आहेत, वाढायला पाहिजेत पण ते वाढायला नाही। तर 4000 रुपये लोक भाव पाहिजेत, खर्च वाढला, कोणतंही काढायला गेलं आणायला गेलं पैसे लागायला आले आणि भाव पावत 4000 4 पाहिजे, उत्पन्न घटलं, कमी झालं। वाशिमच्या बाजारात सध्या सोयाबीन विक्रीची लगबग सुरू आहे। शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन विकून चांगला भाव पदरात पाडून घेण्याची आस दिसून आली।
आज शनिवारपासून 6 तारखेपासून सोयाबीनचे भाव समाधानकारक आहे. शनिवारला सोयाबीनचे भाव 31, 31.5, 32पर्यंत विकले आणि आज बी 3100, 3150पर्यंत मार्केट विकून राहिलं. आणि जरी कास्तकाराला वाटून राहिले भाव कमी, पण आज प्लॅनच्या हिशोबानं मार्केटचे भाव एकदम चांगले आहेत. बराच काळ सोयाबीनच्या चांगल्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांनी वाट पाहिली. सरकारनं शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरानं सोयाबीन विकण्याची वेळ येणार नाही असं आश्वासन दिलं होतं, ते पाळलं. पण गेल्या 2 महिन्यात ज्यांनी सोयाबीन विकलं त्यांना मात्र सोयाबीन कमी दरात विकल्याची खंत कायमच आहे. मनोज जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वाशिम. तेव्हा शेतकऱ्यांच्या घरात जेव्हा धान्य असतं तेव्हा मात्र त्याला भाव नसतो, त्यामुळे त्याच्यावर अगदी कमी भावामध्ये त्याला ते विकण्याची वेळ येते. छोटे आणि कोरडवाहू शेतकरी हल्ली शेळी पालनाला प्राधान्य देत आहेत. दुष्काळ असो की सुकाळ, शेळी पालन करणं सोपं जात आहे. या शेळी पालकांनी गजबजलेले बाजार उस्मानाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब गावातल्या बाजारातही शेळ्यांच्या खरेदी विक्रीची अशीच सगळी लगबग पाहायला मिळते. दुष्काळी भागाची आन बान शान म्हणजे उस्मानाबाद शेळी. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात म्हणजेच जवळपास 8 ते 10 जिल्ह्यातील छोटे आणि कोरडवाहू शेतकरी या शेळीचं संगोपन करतात. शेळीची ही जात राज्यात लोकप्रिय आहे. आम्ही उस्मानाबाद शेळी जास्त घेतो. उस्मानाबाद शेळीला मागणी जास्त आहे. 5-6 बाजार करतो आम्ही. शिरसाळा, साळेगाव, आडस, पात्रूड, शिरसाळा, कळंब आणि मुरुड 6 बाजार करतो. त्या शेळ्या मागणी जास्त आहे, त्याच्यात 2 पैसे मिळते. उस्मानाबाद जिल्ह्यातलं हवामान, पाणी हे या वाणाच्या शेळीच्या संगोपनासाठी अनुकूल आहे. पर्यायानं या स्थानिक वाणाची उत्पत्ती इथं चांगली होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बाजारांमध्ये राज्यातल्या अनेक भागातून व्यापारी शेळी खरेदीला प्राधान्य देतात. उस्मानाबाद जातं ही 4 महिन्यात माझ्यापाशी दुप्पट होते. 12,000ला आणली तर त्याच्यात 24,000 रुपये होते 4 महिन्यात. परवडते, सांभाळावे लागते. तसं 12 महिने कष्ट करून त्याच्यात काय उपयोग नाही शेतकरीच. ही जात खरी. आपण कसली शेळी घ्या, कसली शेळी घेतली तरी आपल्या पैसे दुप्पट पैसे होते. उस्मानाबादमध्ये मोठे शेळी बाजार भरतात. यात सोमवारी कळंबचा, गुरुवारी येणेगूरचा, रविवारी कर्जखेडा, तर भूममध्ये सोमवारी, शनिवारी वाशीत आणि शुक्रवारी पाथरूडमध्ये हा शेळी बाजार भरतो. 3 ते 4 पिलांच्या शेळीला इथं सर्वाधिक मागणी आहे. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर सोमवारी सकाळी 7 ते 11 पर्यंत भरणाऱ्या या आठवडी बाजारात किमान 8 ते 10 लाख रुपयांची उलाढाल होतीये. इथं 4,000पासून ते 15,000 रुपयांच्या किमतीच्या शेळ्यांची, बोकडांची आणि पिल्ल्यांची विक्री होतीये. मोठ्या प्रमाणात शेळीची मागणी आहे उस्मानाबाद शेळीची. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद असेल किंवा पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन असेल यांच्या माध्यमातून विविध योजनेमध्ये उस्मानाबादी शेळीच घेण्यासाठी आपण प्रमोट करतो आणि उस्मानाबादी शेळी घेण्याची आट टाकतोय आपण. त्या अनुषंगाने उस्मानाबादी शेळीचा बाजार वाढावा हा आमचा प्रयत्न. आज उस्मानाबाद जिल्ह्यात शेळ्यांचे छोटे मोठे 18 बाजार भरतात. या बाजारांच्या माध्यमातून होणारी शेळ्यांची उलाढाल इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांना थेट दिलासा देते. छोटी गुंतवणूक केली तरी सुद्धा शेळी पालकांना त्यापासून चांगला परतावा मिळतोय. त्यामुळे उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनानं, पणन विभागानं जर या बाजारांना प्रोत्साहन दिलं, आर्थिक सुरक्षेचे उपाय केले तर भविष्यात हे बाजार उस्मानाबादची ओळख राज्यासह देशात निर्माण करतील यात शंका नाही. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. तेव्हा दुष्काळी भागामध्ये गरिबांची ही गाय शेतकऱ्यांना मोठा आधार ठरते. किलोलासाठी या गोठलेल्या कांद्याच्या किमती आता उतरू लागलेल्या आहेत. गुजरातचा कांदा लासलगावच्या बाजारात आल्यानं एका दिवसातच प्रति क्विंटल 400 रुपयांनी भाव घसरले. किरकोळ बाजारामध्ये साठी गाठलेल्या कांद्याचे भाव आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 400 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी जो कांदा प्रति क्विंटल 3100 रुपयांनी विकला जात होता तोच कांदा आज 2700 रुपये प्रति क्विंटलनं विकला जातोय. गुजरातच्या भावनगर आणि महवा भागातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात झाली आहे. शिवाय रांगडा कांदा सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात आलाय, त्यामुळे ही घसरण झाल्याचं बोललं जात आहे. 400 ते 500 रुपये क्विंटलनी कमी झालेला आहे भाव. गेल्या 7-8 वर्षामध्ये कांद्याचे भाव टिकून राहिले नव्हते. यावर्षी बऱ्यापैकी कांद्याचे भाव टिकून राहिले होते.
शेतकऱ्यांना पैसे बरे मिळत होते, परंतु केंद्र सरकारने निर्यात बंदी केलेली, कांद्याचे भाव एकदम उतरलेले आहेत. नाशिक जिल्ह्याचे बाजाराचे जे थोडेसे रेट कमी झालेले आहे त्याचं मुख्य कारण भावनगर महुआ या ठिकाणी नवीन मालाची आवक वाढलेली आहे. शहाजापूर जे MP मध्ये येतं तिथं सुद्धा नवीन माल आता येण्याला सुरुवात झालेली असल्यामुळं त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील मागच्या हप्त्याच्या सरासरीपेक्षा 500 रुपये क्विंटलने भावात सध्या कमी झालेले आहे. कांद्याचे भाव वाढल्यानं सामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण कांद्याचे भाव आता मध्यम पातळीवर आल्यानं शेतकऱ्यांना सुद्धा कांद्याचा योग्य भाव मिळणार आहे. शिवाय कांद्याचे भाव सामान्यांनाही परवडतील असे राहतील. असं असलं तरी येत्या काळात कांदा फारच गडगडू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. याच बातमीसोबत अन्नदातामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता. हवामानातल्या लहरी वातावरणाचा पिकांना फटका बसतोय. सध्या राज्यात हरभरा पीक घाटे भरण्याच्या आणि काही प्रमाणात हे पीक पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. यावरील कीड रोगांची उपाययोजना कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ संशोधक डॉक्टर अर्चना थोरात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याची लागवड साधारणतः 15 लाख हेक्टरवर झालेली आहे. यामध्ये साधारणतः सर्वांना माहितीच आहे जॅकी 9218, विजय यासारख्या जाती आपण उपयोग केलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये हिवाळी कंडिशन्स आपण बघतो आहे की सगळीकडे थंडी वाढत आहे आणि थंडीचं जर बघत हरभऱ्याच्या याच्यावर जर तुम्ही विशेष करून जर बघितलं तर त्याला हरभऱ्याला थंडी ही फायदेशीरच असतं. आता सगळीकडे पेरणी आटोपलेली आहे आणि जे पीक आहे आपलं ते फुलोऱ्या अवस्थेमध्ये 50% फुलोऱ्या अवस्थेमध्ये किंवा घाटे पकडण्याच्या अवस्थेमध्ये आलेले आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर हरभऱ्याची काळजी घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रथमतः फुले येत असताना 2% युरियाची फवारणी करायची. 2% म्हणजे 20 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि ते शेतावर फवारणी करायची. तसेच दुसरी फवारणी करताना 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करायची आणि त्यामध्ये 2% म्हणजे 20 ग्रॅम युरिया 10% पाण्यामध्ये मिसळून घाटे पकडत असताना फवारणी करायची. हरभऱ्यामध्ये पिकाचे या किडीपासून होणारे नुकसान टाळण्याकरता हरभऱ्यावर साधारणतः आपल्याला घाटे अळी, त्याला आपण साधारणतः हेलिकॉप्टर अळी असे म्हटलं जातं, या अळीचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात दिसून येत आहे. त्याला जर आपल्याला व्यवस्थापन करायचे असेल तर पहिली फवारणी 5%, पीक 50% फ्लर असताना 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच त्यामध्ये जर ती कंट्रोल होत नसेल तर परत 15 दिवसांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. नुकसानीची पातळी यामध्ये पिकावर 2 अळ्या प्रति मीटर ओळीत आढळून आल्यास अथवा 50% घाट्यांवर अळीचा उपद्रव दिसून येतात अथवा सतत 3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8 ते 10 पतंग येत असल्यास पहिली फवारणी इमामेक्टिन बेन्झोएट 5 EC 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व गरज असल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी कोलॅनिट्रिमोल 8.5 EC 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास घाटे अळीपासून आपल्या हरभरा पिकाचे होणारे नुकसान टाळता येईल. सध्या वाढत जाणाऱ्या थंडीचा प्रादुर्भाव केळी पिकावर देखील होत असल्याचं दिसून येते. थंडीमुळे केळीवर करपा आणि चरखा रोगाचा प्रादुर्भाव होतोय. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. थंडीमध्ये केळी पिकाची कुठली काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती सांगतायत कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे. जळगाव जिल्ह्यात केळी हे महत्त्वाचं नगदी पीक असून जवळपास 48,000 हेक्टर क्षेत्रावर वर्षभर केळीची लागवड, त्याचप्रमाणे काढणी आणि मग विक्री, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात केळीपासून वेफर्स बनवणे असा एक मोठा उद्योग की ज्याच्यावरती केळीचं आर्थिक धोरण हे निश्चित होतं. त्याचप्रमाणे विकासाचा दर हा देखील मोठ्या प्रमाणात जो काही आमचा GDP आहे यामध्ये केळीचं फार मोठं योगदान असतानाच केळीवर सद्यस्थितीत करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि अकालीपणे थंडी म्हणजे कमी झालेलं तापमान यामुळे
केळीचे पानं सुकणे आणि ते चरखा नावाचा रोग, करपा आणि चरखा अशा दोन्ही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव सध्या आपल्या केळी पिकावर दिसतो। हिंगोली जिल्ह्यात नाफेडकडून होणाऱ्या उडीद मुगाच्या खरेदीवर शेतकरी नाराज आहेत। सरकारी यंत्रणेनं पूर्ण मालाची खरेदी करावी आणि वेळेवर पैसे द्यावेत अशी मागणी सरकारकडे केली जाते। या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाले। बसता शेतकऱ्यांचं भलं आम्ही करतोय असं म्हणत सरकार सध्या काम करतंय, मात्र शेतकरी कोणत्या अडचणीत सापडलेला आहे याचं सरकारला काही देणं घेणं नाहीये। नाफेड मार्फत सरकारनं सोयाबीन, मूग, उडीदची खरेदी केलेली आहे, मात्र जवळपास 2.5-3 महिने उलटून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचे अजूनही पैसे मिळालेले नाहीयेत। माझ्या हातात त्या पावत्या आहेत, आपण बघू शकता। या पावत्यामध्ये 2.5 महिन्यापूर्वी हे मूग, उडीद, सोयाबीनची विक्री झालेली आहे, मात्र 2.5 महिने उलटून सुद्धा अजूनही शेतकरी पैशांसाठी खेटे मारत आहेत। तर अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे सोयाबीन, मूग, उडीद हे नाफेडनं खरेदी सुद्धा केलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आपण या ठिकाणी बघू शकता। या शेतकरी जमलेले आहेत, हे अनेक दिवसापासून खेटा मारत आहेत, फोनवर संपर्क करतायत, मात्र या शेतकऱ्यांना मात्र पैसे तर मिळतच नाहीये, उलट उर्मट उत्तरे दिली जात आहेत। तर आपण या शेतकऱ्याकडूनच जाऊून घेऊयात नेमक्या त्यांच्या काय अडचणी आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे। मला तुम्ही सांगा काका, तुमचं काय म्हणणं आहे याचं? मी 26 ऑक्टोबरला खरेदी विक्री संघ मार्केट कमिटीमध्ये 2 क्विंटल जवळपास मी मूग विकायला आणले होते, 4 कट्टे। त्यांनी सांगितलं की माझा ऑनलाईन अर्धा एकरचा पेरा होता। त्यांनी सांगितलं मी तुमचे फक्त 75 किलोच मूग घेतो, बाकीचे तुम्ही वापस घेऊन जा। मी त्यांना एकही दाना न देता मी माझे सर्व 4 कट्टे घरी नेले, परंतु नंतर ह्या ठिकाणी आमचे शेतकऱ्याचे 1 क्विंटल सुद्धा त्यांनी जादा पेरा असून सुद्धा घेतलेले नाहीत आणि अंधारामध्ये रात्रीच्या वेळी त्यांनी इतर लोकांचे, व्यापाऱ्यांचे 200 क्विंटल मूग यांनी रात्रीच्या वेळी मोजमाप करून खरेदी केलेले आहेत। म्हणजे आमच्यावर किती अन्याय शेतकऱ्यावर हा यांनी जाणून घ्यावा। 3 महिने अगोदरपासून उडीद, मूग आणि सोयाबीन तिन्ही माल विकलेला आहे। मला पैशाची अत्यंत गरज आहे, पण हे शासन पैसे देणार आहे तरी कवा? शेतकरी मेल्याच्या बाद देणार आहे का पैसा? हे जेव्हा शेतकऱ्याचं काम असते त्यावेळेस शेतकरी पैसा माल विकते, तुम्ही टायमाला पैसे देऊ शकत ना। काहाची चौकशी? आता त्याचा माल बरोबर आहे, त्याची काहाची चौकशी आली? आमची काय चौकशी आली? आम्ही तर आमच्या 7-12 माल विकला, मग आमची काय चौकशी? आमचे पैसे अडून धरण्याचं काय कारण आहे? शासनानं चौकशी केली, कोण्या खड्ड्यामध्ये अगोदर शेतकऱ्याचे पैसे द्यायचे, नंतर शेतकऱ्या ज्याचा माल बोगस आहे आणि जे शेतकरी नाहीत अशा लोकांचा माल घेतलेला आहे त्यांचे पेमेंट तुम्ही अडून ठेवा ना। आमचे पेमेंट रोखण्याचं काय कारण आहे शासनानं? शेतकरी जेव्हा दुकानात जातो तेव्हा त्याला पैसे दिल्याशिवाय कुठलीही वस्तू मिळत नाही, पण तो जेव्हा त्याचा माल घेऊन जातो तेव्हा मात्र त्याला 2-2 महिने पैसे मिळत नाहीत। ही कसली चेष्टा आहे? एक छोटासा ब्रेक घेतोय आणि अन्नदातामध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत।